गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर 2024-25चं फी स्ट्रक्चर आपण बघतोय. फी स्ट्रक्चर नंतर प्लेसमेंट आणि MST-CET पर्सेंटाईल विषयी माहिती आपण या 7 इन्फो यूट्यूब चॅनल मार्फत सर्व माहिती बघणार आहोत. तर सुरुवातीला फी स्ट्रक्चरची माहिती बघूयात 2024-25ची. तर पहिली जी ENTC म्हणजे ETCची ही माहिती आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन करिता. तर टोटल फी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. SC/ST करिता जी फी आहे एका वर्षाची फर्स्ट इयरची फी 5386. TFWSच्या विद्यार्थ्यांची फी आहे 13886. OBC, NT, VJ, SBC की ज्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलियर आहे, की ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, त्या विद्यार्थ्यांची फर्स्ट इयर इंजिनिअरिंगची म्हणजे एका वर्षाची फी आहे 13886. त्यानंतर EWS, SCBC, EBC, CSMS स्टुडंट फी जी आहे की ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे, तर मुलांकरिता एका वर्षाची फी 21386 आणि मुलींकरिता एका वर्षाची फी 13886. ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी जम्मू काश्मीर रिझर्व्ह कॅटेगरी एक्सक्लुडिंग SC/ST सोडता इतर जे विद्यार्थी आहे की ज्यांच्याकडे क्रिमिलियरमध्ये येतात, की ज्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे, त्या विद्यार्थ्यांची फी आहे 28886 रुपये. त्यानंतर हेच फी स्ट्रक्चर आता आपल्याला पाहायचंय की जे CE म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं जे आहे, तर इतर ज्या कोर्सेस आहे औरंगाबाद, नागपूर या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, तर त्याकरिता सुद्धा आपल्याला जे फी स्ट्रक्चर पाहायला मिळते. तर टोटल हेड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. टोटल फी आहे 28948. SC/ST विद्यार्थ्यांना फी आहे एका वर्षाची फी 5448. TFWS विद्यार्थ्यांची एका वर्षाची फी 13948. OBC, NT, VJ, SBC नॉन क्रिमिलियर ज्यांच्याकडे आहे की ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं, अशा विद्यार्थ्यांची एका वर्षाची फी 13948. EWS, SCBC, EBC, CSMS स्टुडंट फी की ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, अशी मुलं एका वर्षाची फी 21448 आणि मुलींकरिता 13948. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता जम्मू काश्मीर रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी की SC/ST कॅटेगरीचे सोडून इतर जे रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी की जे क्रिमिलियरमध्ये येतात, क्रिमिलियरमध्ये म्हणजे ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे, त्यांची एका वर्षाची फी आहे फर्स्ट इयरची 28948. ही एवढी फी आपल्याला पाहायला मिळते. तर इन्शुरन्स विषयी देखील माहिती देण्यात आलेली आहे. फिजिकली हँडिकॅप स्टुडंट हॅव फुल कन्सेशन इन युनिव्हर्सिटी रेग्युलर एक्झाम फी 2260, 2322 अटॅच मोर दॅन 40% डिसेबिलिटी अथॉराइज सर्टिफिकेट. म्हणजे जे हँडिकॅप विद्यार्थी आहेत त्यांना युनिव्हर्सिटी जी काही फी आहे त्या युनिव्हर्सिटी फीमध्ये कन्सेशन हे मिळतंय. तर या पद्धतीने ही सर्व माहिती आहे. त्यानंतर ही आता जे आपण बघितली गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूरची माहिती फीची. आता आपण बघूयात प्लेसमेंट. प्लेसमेंट जे आहे ते आत्तापर्यंत जे काही अपडेटेड आहे 2023च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचं जे प्लेसमेंट झालेलं आहे, त्यामध्ये EEचे 36 विद्यार्थी प्लेस झालेले आहे, CEचे 26 विद्यार्थी, ME म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे 27 विद्यार्थी, त्यानंतर ETC म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचे 34 विद्यार्थी, CESचे म्हणजे कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचे 42. आता इथं CE म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग, EE म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, असे एकूण 165 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झाल्याचं पाहायला मिळतंय. टोटल प्लेसमेंट कसं आहे तर 36% आता जो नंबर आपण या ठिकाणी बघितलेले आहे, तर सर्वात जास्त नंबर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय CESचा म्हणजे कॉम्प्युटर सायन्सचे 42 विद्यार्थी हे प्लेस झालेले. आता यामध्ये कंपनी आणि कंपन्यांमध्ये किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आणि किती पॅकेज मिळाले त्याची माहिती आपण इथं बघतोय. कंपनी आहे अदानी. सिलेक्शन 2023 मध्ये 39 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं, 6 लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे. TCS मध्ये 29 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं, 3.5 लाख ते 7.1 लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे. L&T मध्ये 24 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालं, 6 लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे. पर्सिस्टंट मध्ये 16 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालं, 5.1 ते
7.8 लाखाच्या दरम्यान विद्यार्थ्यांना पॅकेज मिळालेलं आहे. जोहोमध्ये 9 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट, यामध्ये काहींना 5.5, 7, 8.4 लाखाचं पॅकेज एका वर्षाला मिळालेलं आहे. हेक्झावेअर टेक्नॉलॉजीमध्ये 8 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन, 4 लाखाचं पॅकेज. क्रॅव इन्फोटेक पुणे 7 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन, 4.5 ते 5.5 लाखाचं पॅकेज. सोपिओ 9 6 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन, 5 लाखाचं पॅकेज. डेक्कन टेक्निकल कन्सल्टंट 5 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन, 3 लाखाचं पॅकेज. सिमन्स लिमिटेड 4 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन, 5 लाखाचं पॅकेज. एससीएल टेक 6 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन, 3.25 ते 6 लाखापर्यंत पॅकेज. जिओ डिजिटल लाईफ 2 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन, 5 लाखापर्यंतचं पॅकेज. आता इतर देखील कंपन्या आहे, यामध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं त्रिवेणी टर्बाईन मध्ये 6 लाखाचं पॅकेज आहे. फाइंडॅबिलिटी सायन्सेसमध्ये 6 लाखाचं पॅकेज. टेक महिंद्रामध्ये 3.1, इन्फोसिसमध्ये 9 लाखाचं पॅकेज आहे. असे भरपूर सीएट टायर्समध्ये देखील 6 लाखाचं पॅकेज. बायजूजमध्ये 7 लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे. एज्युव्हर्सिटीमध्ये 7 लाखाचं पॅकेज आहे. टेकलिंकमध्ये 6 लाख. BNY मेलॉनमध्ये 21 लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे, पण ती एकाच विद्यार्थ्याला आहे. AI आहे, त्यामध्ये पण 4.6. लाईट मेट्रिक्समध्ये 11.4 लाखाचं पॅकेज. मॅजिक स्टोनमध्ये 4.8. विंट्रसमध्ये 4.5 लाखाचं पॅकेज. आता मेजर सिलेक्शन जर आपण बघितलं तर त्याचं देखील 2023 या ठिकाणी अदानी ग्रुपमध्ये सर्वात जास्त प्लेसमेंट झाल्याचं पाहायला मिळतंय. तर हा सर्व ग्राफ आपण देखील बघू शकता. मॅक्झिमम जे पॅकेज मिळालेलं आहे 21 लाखाचं. ॲव्हरेज पॅकेज जर बघितलं तर 5.68 लाखाचं पॅकेज मिळते. प्लेसमेंटची टक्केवारी जवळपास 50% विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे. म्हणजे निश्चित गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर हे जे कॉलेज आहे हे प्लेसमेंटच्या बाबतीत आणि फीच्या बाबतीत देखील आपल्याला एकंदरीत चित्र हे चांगलं पाहायला मिळतंय. कारण बरेच असे कॉलेज आहे की ज्यांचं प्लेसमेंट होत नसतं किंवा प्लेसमेंटची माहितीच वेबसाईटवरती टाकत नसतात किंवा टाकली तर ती अत्यंत पारदर्शक नसते, अशी संमिश्र माहिती असते. परंतु गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नागपूर यांनी अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही माहिती टाकलेली आहे. त्यानंतर फॉलोइंग स्टुडंट्स आर सिलेक्टेड इन फिंडॅबिलिटी सायन्स. श्रेया तर CS मधून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. 6 लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे. आता कोणत्या कंपनीत कोणत्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं, कोणती ब्रँच आहे त्याची माहिती आपण बघू शकता आणि किती पॅकेज मिळालेलं आहे त्याची देखील माहिती दिलेली आहे. अत्यंत पारदर्शक चित्र आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नागपूरमध्ये पाहायला मिळतं आहे. टेक महिंद्रामध्ये EPC वाल्यांचं प्लेसमेंट झालं, 3.1 लाखाचं पॅकेज. असेच इतर देखील CS मध्ये 5 लाखाचं पॅकेज. अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही माहिती आता आपण वाचून व्हिडिओ पॉज करून पाहू शकता, कारण सर्व माहिती सांगण्यामध्ये व्हिडिओची लांबी खूप मोठी होते. तर मी फक्त थोडक्यात आपल्याला डेटा अवेलेबल करून देतोय 7info या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आपण ही सर्व माहिती परसिस्टंटमध्ये बघितली. कम्प्युटर सायन्सवाल्यांचं प्लेसमेंट झाले, चांगलं प्लेसमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. इन्फोसिसमध्ये एका विद्यार्थ्याचं प्लेसमेंट आहे, परंतु त्याचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. 9 लाखाचं पॅकेज आहे. त्यानंतर पुढं TCS मध्ये देखील कॉम्प्युटर सायन्स, ETC, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अशा विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे. TCS निंजाकरिता व्हिडिओ पॉज करून आपण माहिती बघू शकता. त्यानंतर झोमध्ये देखील CS इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं प्लेसमेंट झालेलं आहे. मेकॅनिकल वाल्यांचं सुद्धा प्लेसमेंट LNT मध्ये झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. LNT मध्ये कॉम्प्युटर सायन्स, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. अदानीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग अशा विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे. तर अशा पद्धतीने ही सर्व अत्यंत पारदर्शक माहिती ही आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर यांची पाहायला मिळते. इतर कॉलेजमध्ये अशी पारदर्शक माहिती पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळे निश्चितच प्रवेश घेत असताना देखील विद्यार्थ्यांनी आपलं स्वतःचं डोकं वापरूनच प्रवेश घ्यावा. कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता अशी माहिती घेऊनच प्रवेश घ्यावा, जेणेकरून पुढं करिअर जे आहे ते योग्य दिशेने आपलं होऊ शकतं. ही सर्व माहिती आपल्याला 7info यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. आता MST CET मध्ये किती मार्क्स मिळवले पाहिजे, कट ऑफची माहिती आपण बघूयात.
तर कट ऑफ जो आहे कॅप राऊंड 1चा 2024-25चा हा कट ऑफ बघतोय. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नागपूर या कॉलेजचा जर कोड आपण बघितला तर 04025 4025 असा कोड आहे. कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचा गव्हर्नमेंट होम युनिव्हर्सिटी आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी. होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ बघूयात. तर होम युनिव्हर्सिटीमध्ये जनरल ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर जो सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळतोय 9024 आणि त्याच्या खाली ब्रॅकेटमध्ये जो नंबर दिलेला आहे तो MSTCETचा पर्सेंटाइल स्कोर आहे. तुम्ही फक्त सुरुवातीचे 2 अंक वाचणारे, पुढचा त्यामध्ये वेळ जातो. तर 97ला क्लोज झालेलं आहे. जनरल SC करिता 93, जनरल ST करिता 91, VJ करिता 84, जनरल NT1 करिता 92, जनरल NT2 करिता 94, NT3 करिता 85, OBC करिता जनरल OBC करिता 96, जनरल SCBC करिता 78, लेडीज ओपन करिता 98, लेडीज SC करिता 91, लेडीज ST करिता 79, लेडीज NT2 करिता 91, लेडीज OBC करिता 97, लेडीज SCBC करिता 87, फिजिकली हँडिकॅप ओपन करिता 81, PWD OBC करिता 68, फिजिकली हँडिकॅप OBC करिता 77. त्यानंतर अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या बाहेरचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता जनरल ओपन करिता 96, जनरल SC करिता 93, जनरल OBC करिता 96, जनरल SCBC करिता 94, लेडीज ओपन करिता 97, लेडीज SC करिता 91, लेडीज ST करिता 83, लेडीज VJ करिता 84, लेडीज NT1 करिता 88. स्टेट लेवलचा डिफेन्स ओपन 93, डिफेन्स OBC 82, TFWS 97, डिफेन्स OBC 83, ऑर्फन 79, EWS 94. तर या पद्धतीचं कॉम्प्युटर सायन्सचा आपल्याला कट ऑफ बघितलेला आहे. तर देखील कट ऑफ आपण पुढे बघूयात. तर 7info यूट्यूब चॅनलवरती अशीच आपल्याला सर्व सविस्तर माहिती ही पाहायला मिळेल.